humbly request Honorable Shri आताच डी.वाय. पाटील जीवन गौरव पुरस्काराने मला सन्मानित केलं. याबद्दल डी.वाय. पाटील संस्था, त्यांचे पदाधिकारी, संबंधित आणि रसिक सगळ्यांचा मी आभारी आहे. अलीकडे पुष्कळदा असं ऐकण्यात येत होतं की महाराष्ट्रात संगीत रुजलं, नाटक रुजलं, साहित्य रुजलं, पण चित्रकलेचं काय? चित्रकला पण रुजती आहे आणि रुजवण्याचं श्रेय डी.वाय. पाटील या इन्स्टिट्यूटला जात आहे. चित्रकारांचं म्हणतं त्यावरून हे लक्षात येतं की त्या संस्थेचं संविधान, त्याचा दर्जा हे सगळं त्यांनी मेंटेन केलेलं आहे, म्हणून तर हा एवढा मोठा सहभाग. दुसऱ्या एका गोष्टीचा मला आनंद वाटतो. माझे फार जुने सहकारी अच्युत पालव, जे सुलेखनमधले फार मोठी व्यक्ती आता आहे, तर त्यांचे म्हणजे ठाण्याला काहीतरी शिबिरावरून येतं तेव्हा जी गाठ पडली त्याशिवाय सुद्धा एक वैशिष्ट्यपणे ऑकेजन सांगण्यासारखं आहे. 2013 मध्ये चिपळूणला जे मराठी साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये संबंध साहित्य संमेलनाच्या इतिहासात चित्रकारांना व्यासपीठ हे प्रथम मिळालं आणि त्यावेळेला तो विषय होता आमच्या रेषा बोलतात भाषा. पालवांचा सहभाग होता हे आम्ही सांगायचं कारण असं. आणि पुष्कळ वेळा काय असायचं की साहित्यिकांचं वाद घालायचा आम्हाला शौकच आहे ना, की साहित्याला गरज काय चित्राची, त्याशिवाय तो साहित्य पोचू शकतं. मग त्यावेळेला आम्हाला वेळोवेळी सांगावं लागलं. दलालांच्यापासून सगळ्यांनी साहित्याला जो चेहरा दिलाय, ते दलाल आहेत, सरवटे आहेत, चंद्रमोहन कुलकर्णी, पुष्कळ सगळे मंडळी आहेत. त्यामुळे त्याने चित्र वाचण्याच्या पत्ते पुढे नेलं म्हणून साहित्य रुजलेलं आहे. आणखी एक छोटीशी आठवण सांगतो. बालवांच्या त्या विषयाशी जरा असं जवळ आता सांगणारा एका हिल स्टेशनवर माझा मुक्काम होता. तिथं काय ते कन्स्ट्रक्शन काम चालू होतं. इंजिनियर शेजारी आमच्या राहायला होते. त्यांची छोटी मुलगी होती. मुलगी तर लहान वय किती, ती शाळेत गेली नाही, काहीच नव्हतं. 3-4 वर्ष आताही थोडक्यात निरक्षर वय, तिने वाचलेलं नाही, अंक माहिती नाही, पण ती साईटवर असलेल्या आपल्या वडिलांना फोन करायची. नवल वाटलं तर ते अंक जे दिसत होते ते 4, 7, 8, 9 त्या प्रत्येक अंकाचं ते चित्र म्हणून ते पाहत होती, म्हणून तिला ते समजत होतं. त्या अंकाला जर चित्र असतं तर अक्षरामध्ये ज्यांना चित्र दिसलं ते पाहिलं आहे. खेळत त्याने ते समोर मांडलेलं आहे. खेळत तुम्ही खेळत गेला की सगळं झोप होतं. माझा सुद्धा संबंध काय आला खरं म्हटलं म्हणजे थोड्या वेळा वाटलं भाऊ, म्हणजे वेळा वाटेनच गेलो ना. देशो सुखाला म्हणून गेलो काहीतरी पावटे डिप्लोमा झाला, पण 44-45 साली मी त्यावेळेला जॉईन झालो. आपला आर्टचाच कोर्स तुमचा हा जो होता त्यावेळेला होता. ते शिकत असताना माझ्या पाहण्यात आली व्यंगचित्र वेगवेगळ्याची, देशातली प्रगत्यातली, आणि छंद म्हणून काढून पाहिली मी. प्रकाशातच झाली म्हटलं तर आणखी एक स्वर्ण येतं ना, चढतोच त्या डोक्यात येतं. आणि त्यामुळे मी काढत गेलो. आणि त्याद्वारे लक्षात असं आलं की करिअर म्हणून, एक चित्रकार म्हणून सृजनाच्या पातळीवर हे माध्यम कितपत हे आहे, थोडंसं सवंग असलं पाहिजे. याच्यात काही अजून म्हणजे सृजनात्मक कलेच्या पातळीवर हे पोचेल की नाही मला शंका होती. म्हणून मी तूर तेवढं ठेवलं. आपल्याला आवडतं ना छंद म्हणून करायचं, नंतर हे सोडून द्यायचं आहे, या वाटेवर जायचं नाही आहे, याच्यात काही अर्थ नाही आहे. पण असं करत असताना मी कामही करत होतो. काम करत असताना असं लक्षात आलं हे माध्यम साधं सुद्धा नाही आहे, मला दाद देत नाही आहे, तर अंत लागत नाही, मला समजत नाही आहे. वेगवेगळ्या त्यावेळेला लक्षात आलं की असं चित्र
हे नुसती कला नाही आहे, ती भाषा आहे. इट इज अ लँग्वेज. आणि त्याला अनेक छटा प्रकार आहेत. राजकीय टीकाच्या वेळेला ती लोकशाहीची भाषा असते. जेव्हा शिक्षणाच्या वेळेला ती फार शिक्षकाच्या भूमिकेत जाते. साहित्याच्या वेळा तर ते आहेच आहे. इंडस्ट्रीच्या बाबतीत ज्या त्या त्या कमर्शियल आर्ट आपल्याच्या भाषेत जाते. त्या सगळ्या छटा इतक्या विविध आहेत, इतक्या सुंदर आहेत. एवढंच नाव आहे, पुष्कळजण म्हणता हा नुसतं विनोदी रंग, सुंदर आणि निखळ आनंद देणारं व्यंगचित्र तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या मनाचं आरोग्य जर ठणठणीत राहायचं असेल तर उत्तम निखळ हास्य देणार निर्माण होते. चित्राची आस्वाद तुम्ही घ्या शेवटपर्यंत. हे करत असताना चित्रकाराचा कुठे संबंध आहे? इथं तर तुम्ही डिस्टॉर्टेड ड्रॉइंग करताय. मारिया मिरांडा म्हणाले तुम्ही डिस्टॉर्टेड करत नाही आहे, तुम्ही डेकोरेटिव्ह करता. मी म्हटलं माझ्याकडे उत्तर सांगू का म्हटलं. मी पॉलिटिकल कार्टून्स केली अनुभव म्हणून, पण करिअर म्हणून मला रस नाही वाटला. ते तो जर्नलिस्ट होतो. मला तर चित्रकार व्हायचं आहे, रमायचं आहे रमणं. आणि ते हे रमण्यासाठी माझ्या प्रदर्शनात एक पॅनल ठेवलं होतं. त्यात मी केलेली लँडस्केप्स, मी केलेले पोर्ट्रेट्स, मी केलेले स्केचेस अशी ओरिजिनल तिथं लावलेली होती. आणि त्याला मथळा होता, हस्तचित्राची वाट चित्रकलेतून जाते. सांगण्याचं उद्देश असा, चित्रकलेतून केवळ हस्तचित्र नाही, अनेक वाटा आहेत, तुम्ही ओळखायला पाहिजे. आणि ओळखण्याचं काम ही संस्था करते. चित्रकला कुठे कुठे जाता येतं, आर्किटेक्चरला जाता येतं, नेपथ्याकडे जाता येतं, आणखी अनेक आता नवीन डिझाईन आले, वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. तर ह्या सगळ्या वाटा समजण्यासाठी केवळ चित्रकार नाही, ह्याचं माहिती समजणारीची फार वेगळी मंडळी पण आहेत. कोणाला कल्पना नाही की रवींद्रनाथ टागोर फक्त कवी माहिती आहे, त्यांनी केलेले चित्र कवितेपेक्षा जास्त आहे संख्येनं. कोणाला माहिती नाही आहे. इंदिरा गांधीने चित्रकला शिकण्यासाठी शांतनिकेतनला पाठवलं होतं पंडितजीने. का? राजकारण जाण्यासाठी नाही आहे, चित्र तुमच्या सोबतीला हवं. टागोर गेले सांगताना शास्त्रज्ञ भावा उत्तम चित्रकार होते. त्याने काय चित्रकार व्हायचं आहे, हे माध्यम आयुष्यात आपल्याबरोबर असायला हवं. खलील जिब्रान तत्ववेत्ता, चित्रकार, कवी. त्यानं तर मला माझ्या प्रदर्शनासाठी एक मथळा घेऊन दिला. त्याची बोध तत्वज्ञच होता तो ना. तर त्यावेळेला ते इंग्रजीमध्ये काय करतं, त्याचं एक वाक्य होतं, सेन्स ऑफ ह्युमर इज अ सेन्स ऑफ प्रपोर्शन. प्रमाण पद्धतीची जेव्हा जाणीव असते त्याच वेळा तुम्हाला प्रमाण पद्धतीची जाणीव म्हणजे काय, तारतम्याची जाणीव. त्याचं नातं शहाणपणाची आहे, विद्वत्तेची नाही. तेव्हा हे सगळं जपण्यासाठी त्या तत्वज्ञानाने सांगितलं ते मूलभूत आहे. तो कवी पण आहे, चित्रकार आहे. हे करत असताना नवीन नवीन माध्यम आली. विशेषतः विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर फारच आले. कॉम्प्युटर आलं, डिजिटल मीडियम आलं, वेळ वाचला, कष्ट वाचले. आणि असं वाटलं की चित्र आपल्याला समजलं नाही. ते मॅजिक टूल आहे, एवढं लक्षात घ्या. ते माध्यम आहे, तसं ब्रश आहे, तसं एक मॅजिक टूल. AI नावाचं आणखी एक अद्भुत माध्यम समोर येतंय. कुतूहल म्हणून मी डोकावून बघितलं बरं का माझ्या नातामुळे. तर ते एवढंच आहे. सृजनाच्या पातळीवर जायचं असेल तर ते किती उपयोगी पडेल मला शंका आहे. यासाठी तुम्ही स्केचबुक जवळ करा. स्केचबुकमधून तुम्ही सृजनाच्या पातळीवर जाऊ शकता. चित्रकारांनी मोठ्यापेक्षा जास्त उपदेश करू नये. थांबतो. धन्यवाद.